हाय फ्रेंड्स, मी भूषण पाठारे। आज तुम्हाला ना मी आमचे सफालेमधला ना टेंबीखोडाई म्हणून गाव आहे, तेथील ना तुम्हाला मी आई गायत्री मातेचा देऊळ दाखवतो। हे डोंगरावर देऊळ आहे, चला या तुम्हाला मी आता पुढे दाखव। आता इकडची आम्ही एंट्री केली आणि होते दोघं मित्र पुढेच चालले, त्यांना सगळा कचरा होईल। आता हे साफसफाई करजल, मग आता पावसाला येतोय। आता होतो माझा मित्र पुढेच चालत होता, त्याला सांगला अरे थांब मन मला पुढे जाऊन दे। आता इकडची चालू आहे वरती चढता चढता पहिला होत्या शंकराचा देऊळ दिसला, होत्या बारका स्थान शंकराचा, त्याला नमस्कार केला ना। आता पुढे पुढे चालू आहेत आणि इकडे होते ना पायऱ्या पण ना कोड्या कशा म्हणजे अशा मोठ्या पायऱ्या आहेत, म्हणजे अशा मोठ्या पायऱ्या राहिल्या ना देवलाला, म्हणजे डोंगरा चढा तर पाय ना ते दुखत नाही, ना तर बारीक पायऱ्या राहिल्या तर पाय दुखतच। आणि होते बसासाठी करेल आहे आणि आता बसत नाही, आता निघालो चालत चालत पुढे चालू आहेत आणि होते ना वरती देऊळ दिसत हे ना, होते ना देऊळ ते आई गायत्री मातेचा देऊळ आहे। आता तुम्हाला मी चला आता पुढे दाखव हो देऊळ कसं आहे ते। आता नांगला आता इकडचे होत्या ना होत्या मोठा निंबड्याचा झाड आहे समोर, देवीच्या समोरासमोर आहे आणि होत्या पहिला हे जन्मबिल्म काय आहे ते याच्यात सगळा दिलेला आहे। आता देवला दरवाजा ओपन कर, आता दरवाजा ओपन केला आहे आणि आता चालू आहे पुढे आणि होते ना याच्यामध्ये हवन नाते करत ना, होम नाते करत ना तो आहे। आता जरा घंटी वाजू जरा, आता घंटी वाजवली ना, आता चालू आहे आता गाभाऱ्यात जाय, गाभाऱ्यातची निकडशी देवाला नमस्कार कर आई गायत्री मातेला। इना होती समोर दिस ना, इना होती ही गायत्री माता, ही ना गायत्री माता ही देवी आहे आणि तिच्या साईडला होतो गणपती आहे आणि त्याच्या साईडला हे शंकराची पिंडी आहे। आता तुम्ही देवाचा गाभाऱ्यातला दर्शन घेतला, आता तुम्हाला मंदिर दाखव कसं आहे ते ना। मधला भाग ना कोणा भारी वाटत नाही ना, मस्त ना, फॅन बिन सगळा आहे ना, हे डोंगरावर देऊळ आहे ना, आजूबाजूचा डोंगर ना कुठं भारी वाटत, सगळा हिरवागार दिसत पूर्ण। आणि आता नवरात्रीत ना जाम भारी मजा रह, जाम नाचत नवरात्रीत 9 दिवस मजा रह होते डोंगरावर। आणि होते दिसना होती पाणी पाणी दिसत होते, वैतरणाची खाडी आहे होती, वैतरणाची खाडी होती इकडची हा जाल ना, म्हणजे डोंगराची ते साईडची नाही ती खाडी होती ना। आणि होती इकडे लास्टला होते कालं कालं डोंगर दिसत ना, तो विरारचा भाग आहे, तो विरारचा ना होती खाडी आहे। आणि होते व्ह्यूज ना कोणा भारी वाटत ना, हे ना हिरवगार डोंगर ना ते होतेले आहेत मस्त। आता खालशीन ना हो तुम्ही होते ना, आता खालशीन तुम्हाला देऊळ दाखवाय ना, कोणा भारी वाटत ना, हे ना मस्त ही फुला हे देऊळ कोणा भारी वाटत ना, हिरवागार वाटत। आणि तुम्हाला केव्हा यायचं हवा ना तर तुम्ही सफाला स्टेशनला उतरा आणि रिक्षेवाल्याला सांगा वेस्टला उतरून ना का टेंबीखोडावे रिक्षा आम्हाला धरा। टेंबीखोडावे रिक्षा धरली ना का कोणालाही विचार टेंबीखोड्यावर आल्यावर गायत्री माता मंदिर कुठे आहे तुम्हाला कोणीही सांगेल। आणि जर आजचा ब्लॉग आवडला हवा तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला बाय।